राबोडी परिसरात विकासकामे होत नसून अनधिकृत बांधकामांकडे कानाडोळा करणाऱ्या निष्क्रिय अधिकाऱ्यांना पगार पुरत नसल्याने पैसे गोळा करून उथस प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांना तेथील नागरिक दानपेटी सुपूर्द करणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. कोपट येथील भाजपच्या कार्यालयात आयोजित 110वा जनसेवकांचा जनसंवाद या कार्यक्रमात राबोडी येथील नागरिक दानपेटी घेऊन उपस्थित होते. या नागरिकांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन तक्रारीचा पाढा वाचला. राबोडी परिसरात अनधिकृत बांधकामे, फेरीवाले आदी समस्या गंभीर झाल्या असून त्यावर कारवाई करण्यास अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जाते. अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू असून अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर ही कामे सुरूच राहतात. त्यामुळे या बांधकामामागे विकासक आणि अधिकाऱ्यांची हातमिळवणी असल्याचा दावा संजय केळकर यांनी केला. अधिकाऱ्यांना पगार पुरत नसेल तर आम्ही लोकांकडून पैसे गोळा करून ती दानपेटी उथळसर प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांकडे सुपूर्द करणार आहोत. पैसे घ्या पण कामे करा अशी विनंती नागरिक अधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे संजय केळकर यांनी सांगितले. वतकनगर म्हाडा इमारत विकासकाला धार्जिन भूमिका म्हाडा अधिकारी घेत असून गेली 40 वर्ष व्यवसाय करणाऱ्या येथील दुकानदारांना अधिकाऱ्यांकडून रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली नोटिसा बजावत आहेत. जे रुंदीकरण शक्य नाही त्याचा अट्टहास कशाला असा प्रश्न विचारत संजय केळकर यांनी सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्त यांना दुकानदारावर अन्याय होऊ नये याबाबत बजावले आहे. फौजी आणि सागर इन्व्हेस्टमेंट कंपनीने गुंतवणूकदारांची 1200 कोटीहून अधिक फसवणूक केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून कारवाई होत असून याबाबत काही आरोपींना अटकही झाली आहे. मात्र ह्या कंपन्याची मालमत्ता ताब्यात घेऊन त्याची विक्री करून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी जलद गतीने प्रक्रिया व्हायला हवी. येत्या अधिवेशनात हे मुद्दे घेऊन लवकरात लवकर गुंतवणूकदारांना दिलासा देण्याची मागणी करणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. आज 110वा जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमाच्या निमित्ताने अनेक ठिकाणचे रहिवासी, पीडित नागरिक, समस्याग्रस्त अशी लोक या ठिकाणी आले होते. विशेष करून हे इन्व्हेस्टमेंट कंपन्या ज्या आहेत याच्यामध्ये अनेक प्रकारच्या घोटाळा झालेला आहे. त्यांनी अनेक लोकांना देशोधडीच लावलेलं आहे. आज पॉन्जी कंपनी आहे ती ठाण्यामध्ये आहे. ते दोघांना अरेस्ट केलं, परंतु याच्या माध्यमातून जवळजवळ 350 कोटी रुपयाचा जो घपला झालेला आहे ते इथले नागरिक देखील त्याच्यामध्ये त्रस्त आहेत. कारण की करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती त्या कंपनीत केली आणि त्या कंपनीने यांची फसवणूक केली आहे. EOWशी ही माझी चर्चा झाली. EOWने जी काही कारवाई करायची होती ती केलेली जरी असली, प्रॉपर्टी जरी ताब्यात घेतलेली असली तरी याला दिरंगाई होते आणि ती दिरंगाई टाळण्याकरता गृहसचिव आणि शासन यांच्याकडे माझ्या माध्यमातून मी पाठपुरावा करणार आहे. कारण की लोकांना 20-20 वर्ष त्यांची जी काही रक्कम अडकलेली आहे ती प्रॉपर्टी विकल्यानंतर त्यांना ती जी मिळायला पाहिजे ती मिळत नाही आणि त्याच्यामुळे जलद गतीने कसं होईल याच्यावर देखील लक्ष देणं गरजेचं आहे. तसंच सागर इन्व्हेस्टमेंट कंपनी जी आहे याच्यामध्ये 10 जिल्ह्यातले लोक अडकलेले आहेत आणि हजारो लोक त्याच्यात अडकलेले आहेत. जवळजवळ 850 कोटी रुपयाची ही मोठा घोटाळा त्या कंपनीने केलेला आहे. लोकांना अरेस्ट केलं जातं, परंतु त्यांची प्रॉपर्टी तातडीने ताब्यात घेऊन ती विकून ती पुन्हा इन्व्हेस्ट करणाऱ्या लोकांना देणं हे फार मोठं लांबलचक आणि खूपच वेळखाऊ काम होतं. तर ते जलद गतीने कसं करता येईल या संबंधामध्ये मी या अधिवेशनामध्ये देखील तो विषय आणणार आहे आणि शासनाला देखील त्या संबंधातलं पत्र देखील देणार आहे. अनधिकृत बांधकामाचं मी मागच्या वेळेलाही सांगितलं होतं. अधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या खालचे जे कर्मचारी जे आहेत तर त्यांचा एवढा मोठी हातमिळवणी असते की काही वेळेला अधिकाऱ्यांच्या पण पत्ता लागत नाही. आज माझ्याकडे राबोडीमधले असंख्य नागरिक आले होते. दिसतंय त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम प्रत्यक्ष चालतंय हे दिसतंय आणि तरी देखील अधिकारी येऊन गेल्यानंतर देखील ते बांधकाम चालू राहतं. म्हणजे ही कुठली दहशत आली? ही कुठल्या प्रकारे अधिकाऱ्यांचा काही त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा अंकुश राहिलेला नाही आणि त्याचं कारण आहे की अनधिकृत बांधकाम करणारे आणि या सगळ्या लोकांची हात मिळवली आणि त्याच्यामुळे आज त्यांनी दानपेटीच आणली होती की अधिकाऱ्यांना जर पगार पुरत नसेल तर त्यांना पैसे देण्याकरता आम्ही पैसे देतो
परंतु हे अनधिकृत बांधकाम थांबवा. म्हणजे खरं म्हणजे ही शर्मेने मान खाली घालण्यासारखी ठाणे महापालिकेला ही केस आहे की आता नागरिक उघडपणे त्या ठिकाणी कटोरा फिरवायला लागले आणि त्यांना त्याच्यामध्ये दानपेटीमध्ये पैसे टाकायला लागले आणि ते पैसे ज्यांना पगार पुरत नाही म्हणून त्यांना द्यायची पाळी येत असेल तर हे अत्यंत संतापजनक पण आहे. खूप दुर्दैवी आहे ठाण्यासारख्या शहराला. आणि महापालिकेतले अधिकारी जर अशा पद्धतीने करत नसतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. या बांधकामाच्या बद्दल मी देखील समोर त्यांच्या निदर्शनास आणलं होतं. ताबडतोब त्यांनी त्याच्यावर कारवाई करणं आवश्यक होतं आणि त्याच्यामुळे हे अनधिकृत बांधकामाचा विषय जो आहे हा अत्यंत गंभीर आहे. याच्यामध्ये असंख्य लोक जे आहेत ती परेशान आहेत आणि महापालिकेला पण टॅक्स मिळत नाही. निकृष्ट दर्जाचं काम होतं आणि फक्त यांच्या हाताला फक्त पैसे मिळतात